सावनेर तालुक्यातील खापा शहरातील वार्ड क्रमांक 3 व 4 येथे मागील 3-4 दिवसापासून पिसाळलेल्या कुत्र्यानं तब्बल 10च्या वर लोकांना चावा घेतल्यानं परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आपल्याला व आपल्या मुलाबाळांना तर सदर कुत्रा चावा घेणार नाही ना, तर अशामुळे त्यांचे घराबाहेर निघणे बंद झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार खापानगर परिषदेच्या वार्ड क्रमांक 3 व 4 या परिसरातील डोंगे घाट, रंगारीपुरा, लांबटपुरा या क्षेत्रात एका पिसाळलेल्या कुत्र्यानं अनेकांना चावा घेतला असून सदर बाब नागरिकांनी नवनियुक्त नगराध्यक्ष पियुष बुर्डे यांच्या मार्गदर्शनात आणून दिली। तरी सुद्धा त्यावर हो मी पाठवतो, त्या कुत्र्याचा बंदोबस्त होऊन जाईल, तुम्ही चिंता नका करा असे म्हणत फक्त वेळ काढूपणा होत असल्याचे बोलल्या जात असून एवढा गाजावाजा करून निवडून आलेले नगराध्यक्ष आपल्या नगरीच्या नागरिकांचे एका मोकाट पिसाळलेल्या कुत्र्यांपासून संरक्षण करू शकत नाही, तो नगरीकरिता काय दिवे लावू शकतो याची जाण आता नागरिकांना होऊ लागली आहे। सदर पिसाळलेल्या कुत्र्याला तात्काळ पकडून गावाबाहेर करून नगरीतील नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे। तर नगरवासियांनी नुकतेच आपले मत देऊन नगरीची सत्ता ज्यांच्या हातात दिली ते नगरीच्या 10-12 लोकांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेत त्यांच्या जीवितेचा प्रश्न निर्माण केला असून भविष्यात अजूनही किती लोकांना चावणार, यांना कुत्र्याच्या चावल्यापासून रेबीज सारखे गंभीर आजार होऊ शकतात अशा समस्येवर आताच वेळकाढूपणा करत आहेत, तर ते भविष्यात काय करतील अशा चर्चांना पेव फुटू लागले आहे। खापा शहरातील तसेच परिसरातील नागरिकांना निवेदन आहे की आपल्या परिसरात पांढऱ्या रंगाची अंगावर लाल पट्टे तसेच जीभ रक्तासारखी लाल तसेच मान खाली करून फेसाळलेली जीभ बाहेर काढत विचित्र पद्धतीने चालत असलेला कुत्रा किंवा कुत्री दिसताच त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावे। असे लक्षण रेबीज झालेल्या कुत्र्यात दिसून येतात। अशा कुत्र्याने पाळीव प्राणी अथवा इतर कोणालाही चावा घेतल्यास त्यालाही रेबीज होऊ शकतो असे जाणकांचे मत आहे। एकीकडे खापा शहरात मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत असून अनेकांना चावा घेण्याचे प्रकार वाढू लागले आहेत। अशात खापा आरोग्य केंद्रात कुत्र्यांना चावा घेतल्यानंतर लावण्यात येणाऱ्या रेबीज लस उपलब्ध नसल्यानं नागरिकांना नागपूर रेफर केला जात आहे अथवा खासगी रुग्णालयात महागात लस लावून आर्थिक भुर्दंड सहन करून घ्यावा लागत आहे। क्षेत्राचे आमदार आशिष देशमुख आपल्या सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रातील आरोग्य केंद्रात रेबीज सारख्या महत्त्वपूर्ण लसीचा तुटवडा भरून काढवण्यासाठी आपल्या शब्दाला मान देत आपण म्हटलेल्या उमेदवारांना मते देऊन नगरसेवक व नगराध्यक्ष बनविले, त्यांना सेवा कार्य योग्य रीतीने करण्याचे धडे द्यावे। यात भाजपा काँग्रेस करून आपसी तेढ निर्माण होऊन आपसी सलोखा बिघडणार नाही यावर जातीने लक्ष द्यावे, कारण ज्या प्रभागात पिसाळलेल्या कुत्र्याचा हौदा सुरू आहे त्या दोन्ही प्रभागातून भाजपचा एक तर काँग्रेस 3 नगरसेवक असल्याने नगराध्यक्ष पियुष बुर्डे सदर विषयावर लक्ष देत नसल्याचे बोलले जात आहे। न्यूज एक्सप्रेस करिता किशोर ढुंडेले, सावनेर।